समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन तथा SSWF चा महिला मेळावा वडूज येथील खटाव पंचायत समितीच्या बचत गटाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे हे होते। उपाध्यक्ष निलेश निकम, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सविता शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, जिल्हाध्यक्ष सचिन साबळे, खटाव तालुकाध्यक्ष शारदाताई भस्मे, कराड तालुकाध्यक्ष स्वाती बोराटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी श्री डांगे म्हणाले की या फाउंडेशनच्या माध्यमातून मुलगी जन्माला आली 5,000 रुपये, सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 5,000 रुपये आर्थिक मदत, अपघाती मृत्यू झाल्यास 25,000 रुपये, गावातील SSW च्या नियुक्त दवाखान्यात डॉक्टर कडून 25% पर्यंत सवलत, रक्त चाचणी, सोनोग्राफी, एक्सरे, MRI या खर्चांवर 1 ते 20% आर्थिक मदत दिली जाते। शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, शेती औषधे उपलब्ध करून दिली जातात। तसंच दवाखान्यातील उपचार, कॅन्सर मुक्त अभियान, व्यसनमुक्ती, कर्जमुक्ती आणि भौतिक सुविधांसारखे उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात। शारदा भस्मे म्हणाल्या की या फाउंडेशनच्या माध्यमातून सभासदांना मिळणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकी सभासद फी 250 रुपये असून या फाउंडेशनच्या माध्यमातून विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख आणि सभासद अशी निवड केली असून सर्वांनी या फाउंडेशन मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे। प्रास्ताविक विभाग प्रमुख आशाताई खाडे यांनी केले, सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले, तर आभार कुमार लंगडे यांनी मानले। कार्यक्रमास विभाग प्रमुख नलिनी घाडगे, सुगंधा कदम, दीपाली काळे, प्रणाली शिंदे आदींसह केंद्र प्रमुख, महिला सभासद, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। आज या बचत सभागृहामध्ये आपण महाराष्ट्र राज्य नीती आयोगाच्या वतीने SSWF अर्थात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी खास महिलांसाठी आयोजित केला आहे। आपण हा कार्यक्रम केलेला असून या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या खटाव तालुका अध्यक्ष शारदाताई भस्मे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुखाच्या पुढाकाराने संपन्न होत आहे। आज आपण या कार्यक्रमास सर्व प्रमुख, मान्यवर पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि विशेष करून कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी आपल्याला बहुमूल्य वेळ देणाऱ्या विभाग प्रमुख सौ आशाताई खाडे व इतर यांच्या सर्व विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख तसेच गोरगरीब कष्ट करून आभारवृद्ध महिला वर्ग आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर महाराष्ट्रामध्ये आपलं सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन या शाखेचं उद्घाटन आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 27,944 ग्रामपंचायती आहेत। त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये 25,000 शाखेचं उद्घाटन करत चाललेलं आहे। तर मागच्या 3 महिन्यामध्ये आपल्या जवळपास 2300+ शाखांचं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आज सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये आज अभिमानाची गोष्ट आहे की आज 100 शाखांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि त्या उद्घाटन प्रसंगी आज 100+ ज्या आपल्या ग्रामीण महिला आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमधून ज्या पण प्रतिनिधी महिला आलेल्या आहेत त्यांचं मी स्वागत करतो। आज आपल्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की लोकांची सेवा करणे, कारण राजकारणापेक्षा आपल्याला समाजकारणामध्ये उतरायचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये आपले राजगुरू असतील, भगतसिंग असतील, जे पण आपले वीर पुरुष असतील, महापुरुष असतील, त्या लोकांच्याकडे कोणत्याही पद्धतीची कसलीही साधनं नसताना आज त्यांनी एवढ्या अप्रतिम दर्जाची समाजसेवा केलेली आहे। तर आजच्या घडीला आपण सगळी आपल्याकडे सर्व साधनं उपलब्ध असताना आपण का करू शकत नाही हे संपूर्ण सेवा, याच्यावरती आपण विचार करून आज हे फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। आज जय जवान जय किसान हे फक्त नारा आपण देश स्वातंत्र्य झाल्यापासून 76 वर्षामध्ये फक्त लोकांनी नारा ऐकलेला आहे। पण ज्या दिवशी खरं स्वातंत्र्य देश झालेला असेल, ज्या दिवशी आपल्याबरोबर जवान आणि शेतकरी एकत्र असेल, त्याच पद्धतीनं जय जवान जय किसान आणि सैनिक शेतकरी सबसे महान हा नारा घेऊन आम्ही चाललेलो आहोत। आणि प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। आणि याच माध्यमातून आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्या पण कुटुंबाची सेवा करतो आणि शहीद कुटुंब यांची पण सेवा करतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला
यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.